पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड गोळीबार केला होता। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांच्या मागावर आहे। सापडेल तिथून दहशतवाद्यांना शोधून काढण्याचा निर्धार सुरक्षा यंत्रणांनी केल्याचं दिसून येत आहे। दरम्यान नागपूर शहरात जागोजागी या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे। लोकांनी रस्त्यावर येऊन सरकारला काही मागण्या देखील केल्या आहेत। तो जो 3 दिवसापूर्वी भ्याड हल्ला झाला त्याच अनुषंगाने आम्ही सगळे ट्रॅव्हल एजंट लोक इथे जमा झालेलो आहे। आम्हाला ते जे त्या भ्याड हल्ल्यात ते मृत्यूमुखी पावले त्यांना आणि श्रद्धांजली अर्पण करायची आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांची फॅमिलीज आहे त्यांच्या सॉलिडॅरिटी एक्सप्रेस करण्यासाठी की बाबा भारत देश त्यांच्यासोबत उभा आहे हे दाखवायसाठी आम्ही इथे आलेलो आहे। ॲट द सेम टाइम जो भ्याड हल्ला टेररिस्ट लोकांनी केला त्याचा आम्ही निषेध करायसाठी म्हणून इथे हा कॅन्डल मार्च ऑर्गनाईज केला होता। आणि या कॅन्डल मार्च आणि या ऑर्गनायझेशनमुळे आम्हाला एक सरकारला सुद्धा संदेश द्यायचा आहे की या भ्याड कृत्याचं प्रत्युत्तर खूप चोखपणे खूप यांनी दिलं पाहिजे, सो दॅट असं पुन्हा कोणी करायचं धजावलं नाही पाहिजे। त्यासाठी चोख पावलं उचलली पाहिजे, चांगले स्टेप घेतले पाहिजे, दणखर पावलं उचलली पाहिजे। 20 तारखेला पहलगाव मध्ये ज्या प्रकारे आतंकी हमला झाला आहे त्या हमल्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी इथे आज हे आंदोलन करीत आहे। त्याचबरोबर आमचा पहिला प्रश्न म्हणजे या सरकारला आहे की तिथे एवढ्या मोठ्या संख्येत जे टुरिस्ट जमा झाले होते त्या टुरिस्टच्या रक्षणासाठी तिथे कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नव्हता। तो पोलिसचा असो, स्टेट पोलिसचा असो किंवा सशस्त्र सैनिक बलांचा असो किंवा आर्मीचा असो। त्याचबरोबर ह्या सरकारला कोणत्याही प्रकारचं इंटेलिजन्स जे आहे ते नव्हतं असं प्रतीत होऊन येते आणि हे सरकार पूर्णतः फेल झाली आहे। आता काही काळामध्ये ही घटना झाल्यानंतर आपल्याला हे समजून येत आहे की किमान 1,80,000 पोलीस आर्मीमध्ये जवानांची कमी आहे आणि ही कमी असल्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी जवान जम्मू काश्मीरमध्ये डिप्लॉईड नाही आहे। तर याच्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं पाहिजे। त्याचबरोबर आमची मागणी आहे की गृहमंत्र्याचं काम केलं नाहीये, ते विफल झाले आहे, त्यांनी इथे राजीनामा द्यायला पाहिजे। 2014 मध्ये मोदी सरकार केंद्रामध्ये आली आणि त्यांनी जेव्हा ते दुसऱ्यांदा निवडून आले तेव्हा त्यांनी कलम 370 हटवली आणि जेव्हा त्यांनी 370 हटवली तेव्हा ते हे म्हणाले होते की आता काश्मीरमध्ये शांती बहाल करण्यात येईल आणि तिथे आतंकवादाचा सफाया करण्यात येईल। 370 हटल्यानंतर तिथे जागा घेण्याचं आवाहन केला, कुठल्याही राज्यातला व्यक्ती तिथे जागा घेऊ शकते आणि लोकांनी तिथे काही प्रमाणात जागा घेतल्या। पण आज तिथली जी पर्यटनाची व्यवस्था आहे ते किती ढासळली आहे या आतंकवादी हल्ल्यामुळे आपल्याला कळून आलं। जेव्हा तुम्ही 370 तिथे हटवली तेव्हा तिथे शांती बहाल करण्यासाठी तिथे मिलिटरी फोर्स किंवा पॅरामिलिटरी फोर्स किंवा पोलीस यंत्रणा हे तुम्हाला कळलं नाही का की इथे बाजूला लागून पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानचा डोळा सुद्धा काश्मीरवर आहे। तर तिथे जे पर्यटक तिथे येतात कारण की त्याला एक स्वित्झर्लंड म्हटलं जाते काश्मीरला आणि देश विदेशातून तिथे पर्यटक येतात। तर तिथे 2000च्या वर पर्यटक त्या दिवशी होते, तर तिथे एक सुद्धा पोलीस नाही आहे किंवा कुठले मिलिटरी फोर्स नाही आहे किंवा कुठले इंटेलिजन्स तिथे व्यवस्था नाही आहे। तर तुम्ही काय करून राहिले, तुमचं लक्ष कुठे आहे? म्हणजे तुम्ही हिंदू मुसलमान करूनच देशामध्ये वैमनस्य तुम्ही पसरवून राहिले आणि जिथे पर्यटन स्थळ आहे तिथल्या नागरिकांना, ह्या देशाचेच ते नागरिक आहे, ते हिंदू असो किंवा मुसलमान असो किंवा इतर कुठल्याही धर्माचा असो, पण प्रथम तो नागरिक आहे, तो या देशाचा नागरिक आहे, धर्म नंतर आहे, त्याला वाचवण्याची जबाबदारी तुमची होती। म्हणून मी पूर्ण सांगू इच्छितो की यामध्ये सरकार अपयशी ठरलेली आहे आणि हा सरकारचा दोष आहे। 28 जे मरण पावले त्यामागे त्याची हत्या झाली आहे आणि त्या हत्येमागे केंद्र सरकार, अमित शहा दोषी आहे, नरेंद्र मोदी दोषी आहे।